मारुतीचं मंदिर आहे, गाभारा आहे, शिरेबंदी गाभारा आहे. तो गाभारा उदाहरण बांधण्याचं काही संध्याकाळच्या वेळी सभा झाली, मिटिंग झाली आपल्या भाषेमध्ये आणि ते ठरलं. सर्व सकाळी उठल्याने आपापल्या कामाला निघून गेले आणि मग पहाटेची वेळ झाली. एक 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 यायला लागला आणि प्रत्येकाच्या मनात विचार होता की अरे एवढा गाभारा उदाहरण भरणं शक्य नाही, आपण थोडंसं पाणी होतं कळशी असेल, गागर असेल, ज्याच्या परीनं जग असेल, मग असेल, काही पद्धतीनं प्रत्येक जणांनी यायचं आणि त्या गाभाऱ्यामध्ये पाणी ओतून निघून जायचं. इकडे तिकडे बघून निघून जायचं, कोणी बघितलं तर नाही. अशीच 10-10:30ची वेळ झाली. दादा धर्माधिकारी बाहेर आले आणि वाटलं पायातलं पायतान काढल्याने मंदिरात जाऊन निदान बघावं तरी नेमका गाभारा कुठपर्यंत भरत आलाय. आतमध्ये गेले आणि डोकावून पाहतात तर काय, गाभारा भरत आला होता. गाभारा भरला नव्हता अशातला भाग नाही, पण गाभारा पाण्याने भरला होता. एकानं सुद्धा दूध त्याच्यामध्ये ओतण्याचं काम केलेलं आहे. आणि परत जाताना पावलं ओळाली घराकडं, त्यावेळी मनात सहज विचार आला की अरे निदान एखाद्या तरी जर एक कब्बर दूध ओतण्याचं काम केलं असतं तर निश्चित रूपानं पाण्याचा रंग तरी बदलला असता. निश्चित दूध नाहीये, मान्य आहे मला, पण पाण्याचा रंग बदलण्याचं काम जरी कुणी केलं असतं तरी सुद्धा मनाला बरं वाटलं असतं. आज ही पिढी नाहीये, या पिढीचा विचार आहे, या पिढीच्या भावना आहेत. म्हणून कधी कधी आम्ही आपण स्वतःला म्हणतो की माऊली नंतर आम्ही जन्माला आलो, आमचं भाग्य. तुकोबा नंतर आम्ही जन्माला आलो, आमचं भाग्य. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले जेवढे समाजकारक जेवढे आहेत त्यांच्या नंतर आम्ही जन्माला आलो, खरंच खूप मोठं भाग्य. कारण त्यांचा विचारांचा वारसा आमच्या समोर आदर्श आहे आणि म्हणून आम्हाला जगण्यामध्ये अत्यंत सोपेपणा निर्माण करण्याचं काम त्या विचारांनी केलेलं आहे. याची जाणीव आपल्यापर्यंत होणं गरजेचं आहे. आणि झाली ही जाणीव समोरच्यापर्यंत उतरवून आज काळाची गरज आहे. निश्चित रूपाने ती उतरवली, सगळ्यापर्यंत पोहोचवली, तर ज्या समस्या मी तुमच्या समोर मांडण्याचं काम केलं, ज्या दंगली, जे संप्रदाय, एकमेकांमध्ये द्वेष, चीड, धर्मभावना, स्वतःच्या मतामध्ये त्याचं जे काही घेणं आहे ते कुठेतरी संपावं. तुमच्या स्वार्थासाठी जनसामान्य माणसातल्या भावना निश्चित रूपाने दुखावल्या जाऊ नयेत. इथं माझ्या शुभाचं स्वराज्य नांदत होतं ते असंच आबादित राहावं. त्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्याला या भावना कुठंतरी आपल्या हृदयापर्यंत पोहोचवून त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटायला लागतं. आणि म्हणून ही शिवजयंती आहे, म्हणून हा विचारांचा जागर आहे. बोलता बोलता व्यसनाधीनता, एकही मावळा, एकही व्यक्ती, मला वेळ सांगा बरं का थांबायचं, एकही मावळा, एकही व्यक्ती, एकही सर्वसामान्य माणूस हा व्यसनाधीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये पाहायला भेटत नाही. आमचं कुटुंब आणि आमची व्यवस्था कोलॅप्स करायची असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे व्यसन आहे. निर्व्यसनी माणसं सापडतात, सुपारीच्या खंडाचं व्यसन नसणारी माणसं आपल्याला सापडतात. हे हिरे आहेत, हे हिरे आहेत आपल्या जगण्यामध्ये घेण्यासाठी. कारण व्यसनानं माणसाचं आयुष्य संपतं. इतिहासातला प्रसंग आहे, या शाहिस्तेखानाशी छत्रपती शिवाजी महाराजांना बोट छाटली. अमावस्याची रात्र आहे, रात्र अमावस्याची आहे, अंधारी रात्र आहे. त्याच दिवशी